ठाणे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह दोघांच्या विरोधात लोकमान्य टिळक एलटी मार्ग पोलिसांनी खंडणी, मारहाण व कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार सराफाकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय. दरम्यान सूडभावनेने आपल्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं अविनाश जाधव यांनी सांगितलंय. सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन वय वर्ष 55 यांच्या तक्रारीनंतर वैभव ठक्कर व अविनाश जाधव यांच्या विरोधात भारतीय दंड संविधान कलम 385, 143, 147, 323 आणि 120 ब अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार जैन यांनी ठक्करला झवेरी बाजार येथील जेके ज्वेलर्स या कार्यालयात हिशोबासाठी बोलावले होते. त्यावेळी जाधव, त्यांचे सहकारी, अंगरक्षक व 6 ते 7 व्यक्तींनी पोलिसांसमोर जैन यांचा मुलगा सौमिल याला मारहाण केली. यावेळी जाधव यांनी उचलून नेण्याची व नुकसान करण्याची धमकी देऊन जैन यांना 5 कोटी रुपयांसाठी धमकावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.